श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आज तुमच्यासाठी मोठा दिव्य संदेश पाठवत आहेत. हा स्वामी संदेश प्रत्येक भक्ताच्या कानावर पोचणार आहे. हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडेल ना, त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या आणि प्रामाणिक इच्छा पूर्ण होतील. स्वामींच्या कृपेचा दिव्य आशीर्वाद स्वामी भक्तांना मिळेल आणि जीवनातील दुःखाचा नाश होईल. स्वामी भक्तांनो, हा संदेश दिव्य आणि आध्यात्मिक आहे. हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने अनेक भक्तांच्या आयुष्यामध्ये दिव्य प्रकाश निर्माण झाला आहे. अनेक भक्तांचं दुःख दूर गेलं आहे आणि आनंदाने आज ते जीवन जगत आहेत. तुमचाही तो सुवर्ण काळ लवकरच येणार आहे. तुमच्याही जीवनामध्ये स्वामी महाराजांच्या कृपेचा आशीर्वाद येणार आहे आणि तुमचंही जीवन आनंदी, सुखी, समाधानी होणार आहे. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये हा संदेश ऐकताना तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की जीवन कधीही एकसारखं नसतं. म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत माणूस फक्त सुखात आणि आनंदात कधीच राहत नाही. माणसाच्या जीवनाचे अनेक असे टप्पे येतात. कधी आनंद असतो, कधी दुःख असतं, कधी जवळची व्यक्ती गमावली जाते, कधी आयुष्याच्या वाटेवरती अंधार दाटतो, कधी जीवनामध्ये खूप सारं सुख येतं, खूप सारं समाधान येतं, परंतु त्याचबरोबर आयुष्यामध्ये काही गमवावं सुद्धा लागतं. म्हणून स्वामी भक्तांनो, काही मिळालं तर काही गमवावं सुद्धा लागणार आहे. म्हणून आयुष्य कधीच समतोल राहत नाही. म्हणून असं कधीच समजू नका की आयुष्यामध्ये फक्त आनंद आणि सुखच राहणार आहे. कधी कधी तुम्हाला दुःखाचा सामना, संकटांचा सामना करावाच लागेल. परिस्थिती कधीच सारखी नसते, परिस्थिती बदलत असते. म्हणून जीवनामध्ये कधीच स्थिरता निर्माण असेल तर तो आनंद घ्या. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आनंद हा निर्माण करायची आपल्यामध्ये शक्ती असायला हवी. दुःख आहे असू द्या, परंतु त्या दुःखामध्ये सुद्धा तुम्ही आनंदाने हसऱ्या चेहऱ्याने जगा, कारण जीवन कधी एकसारखं राहत नाही. स्वामी भक्तांनो, ज्या पद्धतीने आपण हे जीवन जगतो आहोत ती पद्धत बरोबर आहे का? आपण जीवनामध्ये फक्त नकारात्मक विचार करत असू तर जीवनात चांगलं होऊन देखील आपल्याला ते चांगलं वाटणार नाही. म्हणून जीवनाच्या पद्धतीमध्ये बदल करा. नकारात्मकता आपल्यापासून कशी दूर जाईल हा विचार करा आणि सकारात्मकता अवलंबा. म्हणून जीवनामध्ये तुम्ही सुखी राहाल. स्वामी भक्तांनो, जिथे सकारात्मकता आहे तिथे आयुष्यामध्ये दुःख जरी आलं तरी जाणवत नाही, कारण सकारात्मकता कधीच माणसाला दुःखामध्ये ढकलत नाही. स्वामी भक्तांनो, सकारात्मक राहिल्याने जीवनातील कामेसुद्धा पटपट होत जातात, अडथळे येत नाहीत. कारण सकारात्मक विचार माणसाला एक ऊर्जा निर्माण करून देत असते. ती ऊर्जा प्रत्येक वाईट गोष्टींवरती आपला प्रभाव टाकत असते. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवन जगत असताना या गोष्टींचा तुम्ही विचार नक्की करा. कधीकधी जीवनामध्ये एखादी जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देते, आपल्याला सोडून जाते किंवा जीवनामध्ये दुःख निर्माण करत असते आणि आपण त्याच गोष्टीचा वारंवार विचार करून आणखी दुःखामध्ये भर टाकत असतो. कोण कसा वागेल, कोण कसा विचार करेल, कोण काय करेल हे मात्र आपल्या हातामध्ये नसतं. ते सर्व काही त्याच्यावर अवलंबून असतं. आपण समोरच्याला 4 गोष्टी चांगल्या सांगू शकतो, त्याची समजूत काढू शकतो, परंतु शेवटी त्याला कसं वागायचं हे त्याने स्वतःने ठरवायचं असतं. म्हणून आपण कोणाला कंट्रोल करू शकत नाही. आपण फक्त परमेश्वराकडे हीच प्रार्थना करूया की हे परमेश्वरा भगवंता, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणा, दुःखाचा नाश करा. जो माणूस स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो ना, तो परमेश्वराचा लाडका भक्त असतो. कारण स्वतःसाठी तर सर्वच मागतात, परंतु दुसऱ्यासाठी मागणारे खूप कमी असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये फक्त स्वतःचा विचार करू नका, तर इतरांचा सुद्धा विचार करा. इतरांचं दुःख बघून जर तुमच्याही डोळ्यामध्ये अश्रू येत असतील, इतरांचं दुःख बघून तुम्हाला जर त्रास होत असेल ना, तर तुम्ही खरे संवेदनशील आहात. म्हणून कधी दुसऱ्याला दुखवू नका, दुसऱ्याला त्रास देऊ नका. आपले कर्म आपण स्वतः करा, आपलं दुःख आपण सावरा.
दुसऱ्यांना मदत करा. आपलं दुःख इतरांना सांगण्यापेक्षा इतरांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा. बघा, जीवनामध्ये तुमचं दुःख स्वामी दूर करतील. जो इतरांचा विचार करतो त्याचा विचार स्वामी करतात. जो इतरांना मदत करतो त्याची मदत स्वतः स्वामी करत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, जे तुम्ही द्याल तेच तुम्ही मिळवाल. म्हणून चांगले कर्म करा आणि चांगले आशीर्वाद मिळवा. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.